अंपायर says let's battle begin. Right now the wicket. पहिला चेंडू. Oh, what a fantastic start. पहिला चेंडू उजव्या यस्ती बाहेर. फास्ट अँड फ्युरियस वेगाने अचंबित केले, वेगाने प्रभावित करणारा चेंडू पाहायला मिळाला. वेग ही खऱ्या अर्थानं रितेश मात्रेची ताकद आहे. बॅट्समन पासून थोडा चेंडू दूर ठेवला होता, त्यामुळे पहिला चेंडू निर्धाव गेलाय. पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव आली नाहीये. पहिले दोन्ही मॅचेस आपण हाय स्कोरिंग पाहिले. पाहूया हा सामना कसा होईल. यावेळी मात्र आपण पाहतोय सिद्धू पाटीलचा क्लास या चेंडूवर पाहायला मिळाला. चेंडू बॅटमधनं आलेला हा एक शानदार स्ट्रोक, थोडासा रूम मिळाला होता आणि त्याच्यावरती कॉन्फिडंट फटका सिद्धू लगावतोय. खऱ्या अर्थानं पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून सिद्धू ओळखला जातो. हो, यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती, पण अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण नक्कीच अपेक्षित नसणार आहेत. एवढी मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय, त्यामुळे तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. येथे मात्र सर्वेशकडनं मिसफील्ड झाले, स्ट्राईक मात्र त्या रोटेट झाले. बॅटिंग करण्यासाठी हर्षल पाटील आलाय. खऱ्या अर्थानं एके वॉरियर्स परूरपाडा संघाचा बॅटिंग मधील बॅकबोन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि मैदानाच्या चौफेर फलंदाजी करण्याची कपॅसिटी या खेळाडूकडे आहे. कलात्मक आणि रचनात्मक फटकेबाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पाहूया तो आता मैदानावर कशी फलंदाजी करेल. रितेश रवींद्र मात्र आपण पाहतोय मैदानावरती आपला गोलंदाजीचा जलवा दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रितेशची गोलंदाजी चांगलीच बहरलेली पाहायला मिळते. फलंदाजांना मोठ्या फटका वाचून वंचित करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी फटका फसलाय, मिस टाइम कॅच होईल का. क्षेत्ररक्षक प्रारंभ पाटील जेल खाली गेलाय. अप्रतिम जल, बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का, मौल्यवान विकेट. बबलू पाटील जाईल बॅक टू द पवेलियन. अगदी लॉंग चेस त्याच्यासाठी होतं आणि त्याने आपण जर पाहिलं तर खूप जास्त रनिंग करून हा झेल टिपला. अगदी नेत्रदीपक झेल प्रारंभ पाडल्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणारा संघ थोडासा अडखळत आणि डळमळीत सुरुवात करत असताना पाहायला मिळते. आपल्या लौकिकाला साधेशी कामगिरी करण्यामध्ये आतापर्यंत एके वॉरियर्स परूरपाडा संघाला यश आलं नाहीये. नवीन खेळाडू मैदानावरती येतोय, हाशिवरे गावाला बिलॉंग करणारा सूरज पाटील. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये कॅप्टनने केले कमाल. ए वॉरियर्स विराट संघाचं वर्चस्व पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. ए वॉरियर संघ ज्याने पहिल्या मॅच मध्ये धावांची आतिषबाजी केली होती, फटक्यांची आतिषबाजी केली होती, त्या संघाला या मॅच मध्ये मात्र पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित केले. मागील सामना वेगळ्या खेळपट्टीवर होता की तर आता वाटायला लागले. रितेश मात्र एक वेगळा कॉन्फिडन्स मध्ये पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स या खेळाडूकडे नेहमीच असतं. ज्या पद्धतीने त्याने स्टार्ट केलंय ते पाहता आता चॅलेंज, आव्हान खऱ्या अर्थानं वाढलेलं आहे. ते एके वॉरियर्स परूरपाडा संघासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय. प्रारंभ पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. प्रारंभकडे वेग आहे, व्हरायटी आहे, व्हेरिएशन आहे. पाहूया तो आता मैदानावरती कशी गोलंदाजी करेल. खारेपाट चॅम्पियन लीग आपण पाहतोय. केतन पाटील आणि गिरीश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. तिनविरा गावचं हे शानदार मैदान आणि अत्यंत अफलातून सजावट या स्पर्धेला पाहायला मिळते. ड्रीम्स क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण लाईव्ह सुद्धा ही स्पर्धा अनुभवतोय. प्रारंभाचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमा रेषे बाहेर. बॅट्समन सिद्धू पाटीलच्या बॅटमधनं आलाय दमदार चौकार.
अगदी सिद्धू पाटीलचा चतुर फटका इथे पाहायला मिळाला. बॉलच्या मेरिटनुसार हा फटका लगावला होता. ओहो, यावेळी मात्र जशास तसे प्रत्युत्तर, चोख उत्तर. प्रारंभ सुद्धा त्याच्या गोलंदाजीमधील दमखम दाखवून देतोय. प्रारंभ हा खऱ्या अर्थानं जबरदस्त फिनिशर म्हणून ओळखला जातो, पण आज मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी आलाय. कारण ज्या वेळी शेवटच्या षटकाची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी या खेळाडूकडे येते, त्यावेळी हा खेळाडू वेगळ्या आकांक्षाने गोलंदाजी करत असतो. यावेळी मात्र आपण पाहतो ओमकार राणे अफलातून झेल, डोळ्यांचा पाणा फेंडारा झेल टिपलाय ओमकार राणेने आणि सिद्धू पाटीलला जावं लागेल तंबूत परत. अगदी हायजम्प पाहायला मिळाली आणि न भूत दोन न भविष्यती असा झेल इथे आपण पाहिला ओमकार राणे या खेळाडूच्या माध्यमातून. नवीन खेळाडू आपण पाहतोय अभिषेक नाईक आता बॅटिंगला गेलाय. सर्वांच्या नजरा आता अभिषेक वरती असणार आहेत, कारण हर्षल पाटील आणि सिद्धू पाटील हे भरवशाचे खेळाडू एक वॉरियर्स पोरुपाडा संघाने स्वस्तात गमावलेत. पण आपण पाहतोय ए वॉरियर झिराड संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात झिराडचाच खेळाडू पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीत सामना झिराड वर्सेस झिराड असा सुद्धा पाहायला मिळेल. पाहूया आता एकत्र प्रॅक्टिस करणारे सर्व खेळाडू आहेत, त्यामुळे अबू असेल, प्रारंभ असेल, दोघांना एकमेकाचे कच्चे दुवे पक्के दुवे चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. त्यामुळे हे बॅटल सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग पाहायला मिळेल, कोणतीच शंका नाहीये. अबू बॅटिंगला गेला आणि पहिल्या त्यानं ठोकलाय सीमा रेषे बाहेर. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा शानदार चौक. येथे थोडी जरी चूक गोलंदाजाने केली तर मोठा स्ट्रोक येतोय. थोडासा लेंथ मध्ये बदलाव केला प्रारंभ पाटीलने आणि त्याच्यावरती तुटून पडला बॅट्समन अभिषेक नाईक. 13 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर सेकंड इन अ प्रोग्रेस. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आपलाच फॉलो मध्ये फील्ड केलाय. कंजूसी पाहायला मिळते धावांची. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अगदी तिखट भेदक दमदार मारा पाहायला मिळतोय. रितेशच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रारंभ सुद्धा भन्नाट गोलंदाजी करतोय. फटका फसलाय, मिस टाइम आहे, कॅच होणार का? डाऊन द बॉल राजा कोळी आला आणि राजा कोळी टिपलाय. शानदार झेल, वन मोर विकेट डाऊन. मोठा धक्का, मोठा हादरा. फलंदाज पावलांमध्ये परतत असताना पाहायला मिळते. एक बलाढ्य बॅटिंग लाईनअप होती परुरपाडा संघाकडे, पण मात्र आपण पाहतोय प्रारंभ पाटील आणि रितेश मात्र या जोडगोळीने या डावाला खऱ्या अर्थानं खिंडार पाडले. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये केवळ 13 धावा आल्यात आणि 3 खेळाडू तंबूत परतलेत. त्यामुळे आता येणारी 3 षटकं फार महत्वाची आहेत. आता टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल, कारण प्रथम फलंदाजी करत असताना पूर्णतः चाचपडलेला पाहायला मिळतोय तो एकी वॉरियर्स पोरुरपाडा संघ. हाच पोरुरपाडा संघ होता ज्याने मागील मॅच मध्ये 100+ धावा केल्या होत्या. त्यांना आठवावं लागेल आपला मागील सामना. मागील सामन्यामध्ये आपण काय केलं होतं? फॉरगॅटन इज अन आर्ट असं म्हटलं जातं आणि त्यालाच अनुसरून मैदानावरती फलंदाजी करावी लागेल. पण समोरचा संघ ए वॉरियर झिराड संघ मात्र मैदानावरती अफलातून गोलंदाजी करतोय, शानदार गोलंदाजी करतोय आणि त्यांचे गोलंदाज अगदी टाईट लाईन अँड लेन ठेवत आहेत. त्यामुळे बॅट्समनला मोठे फटके खेळताना थोड्याशा अडचणी येत आहेत. सूरज पाटील वरती खऱ्या अर्थानं आता एक वॉरियर्स पोरुटपाडा संघाची मदार असणार आहे, कारण या खेळाडूकडे ती कपॅसिटी आहे, या खेळाडूकडे ती क्षमता आहे. फिरू नाईक सुद्धा एक स्फोटक खेळाडू आहे पोरुटपाडा गावचा. तो नुकताच मैदानावरती गेलाय. सुंदर चेंडू, उजव्या यस्ती बाहेर टाकलेला हा चेंडू बॅट्समनच्या रीच पासून थोडा बाहेर होता.
कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. वाईड लाईन यॉर्कर रितेश म्हात्रे याच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. 13 वरती 3 अशी धावसंख्या स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. कुठेतरी एके वॉरियर्स परुरपाडा संघ बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. यावेळी आडव्या बॅटने प्रतिकार केलाय. चेंडू डीप मिड विकेट बाहेर. सूरज पटेलच्या बॅट मध्ये येतोय. या स्पर्धेसाठी आमच्या फोफेरी गावातील नयन दादा इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय. प्रमुख आयोजक मी केतन पाटील यांना मी विनंती करतोय. एक युवा आपल्या विभागातील उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला विविध प्रकारची कीटकनाशके खत वगैरे मिळून जातील. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. शहाबाज गावचे सहकारी बिपिन पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी केतन पाटील यांना करतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स प्रितेश. थँक्यू सो मच कपिल. मैदानावरती एके वॉरियर्स परुरपाडा संघ पूर्णपणे निराशेच्या गर्दीत पाहायला मिळतोय. कारण त्यांचं महत्वाचं त्रिकूट मैदानातून माघारी परतले. वीरू नाईक वरती सुद्धा आता नजर असणार आहेत. कारण वीरू नाईकला आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती दाखवावा लागेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. सो अंपायर सेज येस इट इज वाईड. नाउ स्कोर मूव्स ऑन 21 ओव्हर नंबर 3 इन अ प्रोग्रेस. प्रितेश, प्रेक्षक कसे असावेत? तर तू डोंगराच्या बाजूला जर पाहिलंस तर अगदी डोंगराच्या वरती चढून जे प्रेक्षक आमचे कॅमेरामन जरूर त्या प्रेक्षकांना टिपतील, परंतु त्या प्रेक्षकांना सुद्धा सलाम करायला हवा की एवढ्या उंचावरून मॅच कव्हर करण्याचं काम करतायत. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. वीरू होतोय बाद. बॅक टू द डग आउट. पूर्णपणे अडचणीत आहे आणि कोणत्या तरी एका फलंदाजाला आता शिवधनुष्य खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल. आता पाहूया कोणता फलंदाज जबाबदारी स्वीकारून खेळ करेल. कधी कोणता गिअर टाकायचा हे ज्याला माहीत असतो तो उत्तम ड्रायव्हर. आता टॉप गिअर मध्ये फलंदाजी होणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. ते एके वॉरियर्स परुरपाडा संघासाठी. ए वॉरियर्स झिराड संघ मात्र आपण पाहतोय मैदानावरती तुफानी गोलंदाजी करतोय. ऋतिक माळी नवीन खेळाडू पाहायला मिळतोय. मोहित डाकी नवीन खेळाडू पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी. हशिवरे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करेल. ए वॉरियर्स झिराड संघाचा क्लासिकल परफॉर्मन्स आपण मैदानावरती पाहतोय. येथे फुलटॉस टाकण्याची अजिबात गरज नव्हती. चांगली गोलंदाजी चालू होती. फुलटॉस वरती मात्र मोठा प्रहार, सीमारेषे बाहेर षटकार. पाटील फोफेरी यांच्याकडून 2001 रुपयाची देणगी या संपूर्ण स्पर्धेसाठी आलेले आहेत. थँक्यू सो मच दादा. तुमची ही मदत आमच्या या लीग स्पर्धेसाठी आणि अलिबाग तालुक्यातील टेनिस क्रिकेटसाठी फार महत्त्वाची असणार आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. मोहितने मात्र ब्लास्ट केला पहिल्या चेंडूवरती. यावेळी लाऊड अपील पाहायला मिळालं, परंतु पंचांकडून मात्र कोणताही इशारा आला नाहीये. षटक क्रमांक 30 आलं संपुष्टात आणि 3 षटकाच्या खेळांती धावफलकावरती 27 धावा, 9 धावांची सरासरी प्रति षटक पाहायला मिळते.
रितेश मात्रेचं तिसरं ओव्हर संपुष्टात आलंय. पाहूया चौथ्या षटकासाठी कोणता गोलंदाज असेल जो ए वॉरियर झिराड या संघाकडून गोलंदाजी करेल. पहिल्या तिन्ही षटकामध्ये टिच्चून मारा मी यासाठी म्हणतोय कारण ही खेळपट्टी ही विकेट फलंदाजीसाठी पूर्णपणे अनुकूल आहे. त्यामुळे या विकेटवरती कमीत कमी 60 ते 65 धावांचा टार्गेट ठेवावंच लागेल AK वॉरियर्स परोपाडा संघाला. तरच ते सेफ टार्गेट होऊ शकेल. पण सध्या अगदी नाजूक आणि बिकट अवस्था पाहायला मिळते. दोन्ही हशिरे गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आपण खेळपट्टीवरती पाहतोय. मोहित डाकी डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज, सूरज पाटील शैलीदार फलंदाज आहे आणि त्यांच्याकडून पाहूया कसा खेळ होतोय. 27 धावा 3 षटकाच्या खेळांती. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी करण्यासाठी चौथ्या षटकात येतोय गोलंदाज शंतनू गजने. पाहूया आता हा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. यंगस्टर आहे. पहिल्या तिन्ही षटकावरती मात्र ए वॉरियर झिराड संघाचा अधिराज्य आणि वर्चस्व आपण पाहिलं. अत्यंत अफलातून गोलंदाजी. फुल टॉस चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू सीमारेषे बाहेर फ्लॅट. टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फुल टॉस पडला आणि पहिल्या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. गोलंदाज शंतनू गजनेचा मात्र सूरज पाटीलने षटकारानं स्वागत केले. सूरज मात्र अगदी एकाकी झुंज देत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. लोन वॉरियर पाहायला मिळतोय AK वॉरियर्स परोपाडा या संघाच्या माध्यमातून. हा चेंडू सुद्धा अगदी चांगल्या टप्प्यावरती होता. सिंगल घेतले, डबलचा अटेम्प्ट होणार आणि अगदी वेगाने आपण पाहतोय डेंजर एंडला मोहित डाकी धावत होता. पण चित्त्याच्या चपलाईने ही धाव त्याने कंप्लीट केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅट्समन दरम्यान पाहायला मिळते. 35 ऑन दी बूट. ओव्हर नंबर 4 इन अ प्रोग्रेस. आता मात्र धावसंख्येला आकार मिळत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या बहरत असताना पाहायला मिळते. धावा आता वेगाने येत असताना पाहायला मिळत आहेत ते AK वॉरियर्स परोपाडा या संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय फुल टॉसला कन्वर्ट केलाय. सीमारेषे बाहेर काऊ कॉर्नर बाउंड लाईनच्या बाहेर आलाय. दमदार दर्शनीय षटकार. पाहतोय सूरज पाटील या बॅट्समनच्या माध्यमातून. वन मॅन शो वन मॅन आर्मी. सूरज मात्र आपण पाहतोय पेटून उठलाय आणि या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधला मात्र फटक्यांची अतिच बाजी अनुभवास मिळते. 7 चेंडूमध्ये 21 धावांची दमदार इनिंग तो साकारतोय आणि AK वॉरियर्स परोपाडा संघासाठी तो मात्र एक सक्षम आणि परिपूर्ण धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न करतोय. नवीन चेंडू शंतनू गजने पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय शफल होऊन मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आले, डबल घेणार का? पण मात्र ते सिंगल वरती समाधान मानले. धावसंख्या मात्र आपण पाहतोय एक उंचावते. धाव फलकावरती धावसंख्या लागते 42 धावा. ओव्हर नंबर 4 आपण धाव फलकावरती पाहतोय. AK वॉरियर्स परोपाडा संघ एकीकडे पाहायला मिळतोय. आशिष खोपकर यांचा संघ, दुसऱ्या बाजूला अमोल सुरोसे यांचा ए वॉरियर झिराड संघ पाहायला मिळतोय. खारेपाट चॅम्पियन लीगची रंगत आता मात्र आपण पाहतो एक वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतात. मॅक्स लेवलला पोहोचलेली पाहायला मिळते. मोहित डाकीच्या बॅटमधना फटका आलाय चांगला, पण सीमारेषे जवळ षटरक्षक आहे. सिंगल आले आणि सिंगल आपण पाहतोय 43 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. थोडंसं महागडं षटक एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळते ते AK वॉरियर झिराड या संघासाठी. लास्ट बॉल या षटकातील 1 टू गो. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका हवेमध्ये आहे.
क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि येथे मात्र प्राइजलेस विकेट. इन फॉर्म बॅट्समॅन सूरज पाटील जाईल बॅक टू द पवेलियन. जर आपण पाहिलं तर चेंडू अगदी वाईड लाईनच्या बाहेर होता. चेंडू नक्की खेळण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न अंगलट आला. जर हा चेंडू सोडला असता तर कदाचित वाईट सुद्धा मिळू शकला असता. त्यामुळे येथे ज्याच्यावरती विश्वास होता, बिलीव्ह होता, तो खेळाडू मात्र मैदानातून माघारी परतलाय. सूरज पाटील बाद झालाय. त्यामुळे आता दबाव पूर्णपणे शिफ्ट झालाय AK वॉरियर्स परूरपाडा संघावरती. निम्मा संघ पावेलमध्ये गेलाय. टेलेंडर्स वरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये 43 धावा आल्यात. अंतिम षटकातला खेळ पाहूया कशा पद्धतीने रंगेल. अंतिम षटकामध्ये धावा कशा पद्धतीने येणार. कमीत कमी 15 ते 20 धावा अंतिम षटकामध्ये करण्याचा मानस मनोदय असेल AK वॉरियर्स परूरपाडा संघाचा तर एक सक्षम परिपूर्ण स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटकाची जबाबदारी AK वॉरियर्स परूरपाडा संघाने दिलेली आहे. A वॉरियर्स विराट संघाने दिलेली आहे सर्वेशच्या खांद्यावरती. पाहूया सर्वेश मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. सर्वेश कवळे गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटकामध्ये. अंतिम षटक जे ओळखलं जातं हाणामारीचं षटक. पाहूया अंतिम षटकाचा खेळ कशा पद्धतीने होईल. मोहित डाकीकडे ती कपॅसिटी आहे, क्षमता आहे. अनेक वेळा आपण त्याच्या स्फोटक इनिंग पाहिल्यात पण आज संघ अडचणीमध्ये असताना त्याच्याकडून त्या पद्धतीची इनिंग येणार का, त्याला साहिल सुरवेती साथ देणार का, हे पाहणं सुद्धा रंगतदार ठरेल. सर्वेश कवळेचा षटक पाहूया कशा पद्धतीने असेल. अंतिम षटकाला होतोय प्रारंभ. पहिला चेंडू सर्वेश कवळे याचा. ओहो, स्लोवर वन लाऊड अपील and umpire says OUT. लेग बिफोर विकेट स्वरूपात फलंदाजी बाद. आणखीन एक मोहरा अस्वस्थ्यात गमावलाय AK वॉरियर्स परूरपाडा संघाने आणि एका मागोमाग एक ठराविक धावसंख्येच्या अंतरानं विकेट्स पडतायत. दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही आता AK वॉरियर्स परूरपाडा संघावरती पाहायला मिळते. कारण हा संघ होता ज्याने मागील मॅच मध्ये अत्यंत अफलातून खेळ केली होती पण तो संघ आता मात्र प्रत्येक धावेसाठी झुंज देत असताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू प्रतीक घरत आता पाहायला मिळतोय. पाहूया प्रतीक मैदानावरती कशा पद्धतीने फलंदाजी करेल. 43 वरती 6. शेवटचं षटक मैदानावरती सुरू आहे. किती धावांपर्यंत मजल मारणार AK वॉरियर्स परूरपाडा संघ. ओहो, सुंदर गोलंदाजी. सर्वेची गोलंदाजी आज मात्र मैदानावरती रंग भरत असताना आवाज गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्या गोलंदाजीचे झलवे आज मात्र या तीनविरा गावच्या मैदानावरती दाखवतोय. अत्यंत अफलातून आणि दिखणी गोलंदाजी तो मात्र करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला कडक टाकण्याचा प्रयत्न, चेंडू चूक पिक केला आणि त्याला मात्र फेकून दिला सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी आलाय षटकार. अत्यंत अफलातूनपणे चेंडू पिक केला आणि त्याला मात्र मिड विकेटच्या बाहेर खेळलं षटकारासाठी. 49 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. नेक्स्ट बॉल सर्वेश याचा. यावेळी मात्र काय घडतं मैदानावरती तर फलंदाज रनआउट स्वरूपात होतोय बाद. आणखीन एक खेळाडू झाला पावलांमध्ये परत. विकेट बाद होण्याची मालिका अजूनही चालूच आहे.
षटकाराचा अपवाद जर आपण वगळला ना तर सर्वेश कवळेने अत्यंत भेदक गोलंदाजी या अंतिम ओव्हरमध्ये केले. अंतिम ओव्हरमध्ये सर्वेशने आपल्या गोलंदाजीचा क्लास आणि दर्जा दाखवून दिलाय आणि खऱ्या अर्थानं चमकदार गोलंदाजी करत फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखून ठेवलाय. साहिल सुर्वेने लगावलाय फटका मोठा आणि क्षेत्ररक्षक ओमकार पाटीलच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. सीमारेषे बाहेर षटकार. 55 धावा स्कोर बोर्ड वरती. साहिल सुर्वे याने आणि अत्यंत नेत्रदीपक फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 50 अप ऑन दी बोर्ड. पाहूया अंतिम चेंडूवरती धावा किती येतील. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. अंतिम चेंडूवरती खेळलाय फटका मोठा. चेंडू जातोय लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणखीन एक 61 ऑन दी बोट आणि 62 धावसंख्येची आवश्यकता असेल. अंतिम क्षणी साहिल सुर्वेने केलेली फलंदाजी आणि साहिल सुर्वेने जे 2 षटकार लगावलेत ना ते 2 षटकार एक वेगळी एनर्जी देतील एके वॉरियर्स परुटपाडा संघाला आणि त्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारली. एक चॅलेंजिंग टार्गेट, एक आव्हानात्मक लक्ष ए वॉरियर्स विराट संघासमोर ठेवलेलं आहे. पाहूया या लक्ष्याचा पाठलाग आता कशा पद्धतीने केला जाईल. नेक्स्ट मॅच लुजर अँड लुजर. आद्य सप्लायर्स मात्रोळी आणि RM सप्लायर विराट टॉस करण्यासाठी यायचं आहे त्वरित. आणि नेक्स्ट सत्रासाठी मी घेऊन जातो आमचे मित्र सौरभ भुरे याचकडे. हॅलो, चला आद्य सप्लायर्स मात्रोळी आणि RM सप्लायर्स विराट. आणि दुसऱ्या सामन्यामधील पराभूत संघ आद्य सप्लायर्स मात्रोळी. एका बाजूला कैवल्य पाटील विकी, एका बाजूला किशोर नाईक आणि मान्यवर सन्माननीय नयन पाटील हे आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. कॉल करतील RM सप्लायर्स विराट. टेल कॉल केलाय, टेल आलाय. टॉस जिंकलाय RM सप्लायर्स विराट संघाने. डिसिजन काय असेल? पहिल्या सामन्यामध्ये फ्रेश विकेट होती, खूप जास्त धावा झाल्या, कव्हर करण्याचा तू एकट्याने प्रयत्न केलास, साथ लावली नाही आहे. पहिल्या सामन्यामध्ये कोणत्या चुक्या झाल्या आणि त्या या मॅचमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करशील? बॉलिंग खराब पडली. या मॅचमध्ये जर बॉलिंग चांगली केली तर मग चान्सेस आहेत. एकंदरीत या आयोजनामध्ये खेळत असताना अलिबाग तालुक्यातील एक आगळी वेगळी लीग आहे. किती उत्कंठा होती आणि कसं वाटते या स्पर्धेमध्ये खेळत असताना? आयोजन खूप चांगलं आहे. ग्राउंड वगैरे आम्ही आठवडाभर पहिलं बघितलेलं तर थोडा प्रॉब्लेम होता, पण खूप मेहनत केली आहे आयोजकांनी आणि ग्राउंड विकेट पण चांगली बनवली आहे. त्याच्यामुळे चांगलं आयोजन आहे, खूप चांगलं आयोजन आहे. मस्ट विन मुकाबला आहे. सो डेफिनेटली 5 ओव्हरच्या या मुकाबल्यामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? सॉरी, चेस करताय तुम्ही की कमीत कमी धावांवर किती रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरची टीम पण चांगली आहे कारण त्यांच्या 2-3 लेफ्टी बॅट्समन आहेत, नंतर किशोर आहे, तर आम्ही प्रयत्न करू की 60-65 पर्यंत रोखू त्यांना. ओके, थँक्यू सो मच. किशोर टॉस हारलाय. पहिला सामना खूप वरती खाली झालं, टीम बॅलन्स नव्हती किंवा टीम ॲडजस्ट झाली नव्हती. हा मॅच फार महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी. आद्य सप्लायर्स मात्रोळी संघ पहिली फलंदाजी करणार आहे या मॅचमध्ये. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 70-75.
एकंदरीत पहिले महत्त्वाचे फलंदाज फेल गेले, त्यामुळे बॅटिंगमध्ये आता थोडेसे चेंजेस अपेक्षित असतील की साक्षित पाटील जो खाली होता त्याला थोडंसं ओपनिंगला पाठवून काहीतरी चेंजेस करायचा प्रयत्न असेल. आणि त्याच वेळेला आयोजन आणि बॅटिंगसाठी विकेट पूरक होती, परंतु जास्त धावा झाल्या, विकेट्स लवकर पडल्या आणि त्यामुळे तुमचा संघ अडचणीत होता. या मॅचमध्ये किती सुधार आणण्याचा प्रयत्न कराल? तेवढा विचार काही केला नाही, पण करू आता. Thank you so much. News from the toss box. RM Supplies won the toss and decided to ball first. Over to you, Combox. धन्यवाद कपिल, धन्यवाद ब्रितेश. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं, दिवस पहिला. दोन्ही विजेत्या संघांमधली ही लढत, जो संघ जिंकेल तो संघ येथे सुपर 8साठी क्वालिफाय होईल. दोन्ही संघांना येथे मनपूर्वक शुभेच्छा देतोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मी सौरभ बुरे नवगाव हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ड्रीम्स क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवरती जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. अभिषेक नाईकच्या हातामध्ये चेंडू आहे, तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे ओमकार पाटील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती दणक्यात सुरुवात. दे धक्का घे छक्का. तिचा चेंडू होता, परंतु येथे मात्र ओमकारने षटकार लगावलाय. यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून, मात्र त्याला उत्तर दिलंय या सुपर डुपर या चौकाराने. वेलकम चौकार. आपण पाहिला रिप्ले मध्ये पाहू शकाल, थोडासा चेंडू ओव्हर पिच पडला, अगदी बॅटच्या पुढ्यातच चेंडू पडला. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आलेत. पुढील चेंडू कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न होता, मात्र आडव्या बॅटच्या सहाय्याने चेंडू मिडविकेटच्या दिशेने सूरज डीप मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव येथे फलंदाजांनी पूर्ण केली आहे. 11 धावा धावफलकावरती. टार्गेट आहे ते 62 धावांचं. 62 धावा पूर्ण करण्यासाठी एक चांगली सुरुवात मिळणं अपेक्षित आहे. ती आतापर्यंत सुरुवात चांगली मिळाली आहे. 3 चेंडूंचाच खेळ झालाय. ओमकार आणि रितेशची ही जोडी आपण पाहतो मैदानावरती. रितेश मागील सामन्यामध्ये 0 धावांवरती रनआउटच्या रूपाने ते बाद झाला होता. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईनवरती यॉर्क करण्याचा प्रयत्न, गोलंदाज मात्र या चेंडूवरती सफल झालाय. अभिषेक, थोडंसं आपण पाहिलं तर अभिषेकचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे. परंतु क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि क्रिकेटवरती असलेली निष्ठा याचं एक उदाहरण नक्कीच अभिषेक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि यावेळचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न, इंजर्ड असल्यामुळे आपण पाहतोय पाहिजे तसा जोर हा बॉलिंगला लावता येत नाहीये. यावेळचा चेंडू मात्र खूपच खराब. आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा विनोद पाटील सर यांच्याकडून येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या पोहोचते 12 वरती. 12 रन्स विदाउट लॉस. 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर तैनात ठेवलेले आहेत. पाहूया चेंडू. रितेशला हा मात्र चेंडू फुल टॉस, लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. टीमने येथे रिव्ह्यू घेतलेला आहे. बेस्ट हाईटच्या बॉलसाठी हा नक्कीच नो बॉल का. तिसऱ्या पंचांना विनंती असेल. तत्पूर्वी आपण खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पाहतोय. 3 वेऱ्याचं हे सुंदर असं मैदान आहे ते सजवण्यात आलेलं आहे. चांगली अशी खेळपट्टी आहे. चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. चांगलं असं नियोजन आपण पाहतोय. dreamscricket.in ची संपूर्ण टीम इथे खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत घेते. चांगली पार्टनरशिप आपण स्क्रीनवरती पाहतोय.
18 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप झाली आहे. मागील सामन्यामध्ये सुद्धा ओमकारने चांगल्या प्रकारची सुरुवात केली होती, परंतु रनआउटच्या रूपाने रितेश येथे बाद झाला होता. एकही चेंडू त्याने फेस केला नव्हता, परंतु येथे मात्र या मॅचमध्ये संधी मिळाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती येथे एक मोठा फटका आला आहे, परंतु हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. षटकार येथे मात्र नोंदवला जाईल. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अभिषेक राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळचा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. पहिलं षटक पूर्ण झाल्याची नोंद पंचांकडून येथे गुणलेखकापर्यंत येते. पहिलं षटक पूर्ण 18 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. 62 धावांचा पाठलाग करत असताना करंट रन रेट 18 तर रिक्वायर्ड रन रेट 11. कारण पहिल्या षटकामध्ये आलेल्या या 18 धावांमुळे जे करंट रन रेट आपण पाहिलं 12.40चं करंट रन रेट होतं, ते आता मात्र कमी झालं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा, चांगली सुरुवात. 11 धावांवरती खेळतोय ओमकार, तर 6 धावांवरती खेळतोय रितेश. दोन्ही झिराड गावाला बिलॉंग करणारे, कित्येक वर्ष आपण पाहतोय एकत्रित ते खेळलेले आहेत. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना चांगलंच ठाऊक आहे की कशा प्रकारचं कॅल्क्युलेशनने खेळावं. ए वॉरियर्स परूरपाडा विरुद्ध ए के वॉरियर्स परूरपाडा विरुद्ध ए वॉरियर्स झिराड, या दोन संघांमधली ही लढत, दोन्ही विजेत्या संघांमधली ही लढत आहे. कारण दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कारण जिंकणाऱ्या संघासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो, हरलेल्या संघासाठी एक चान्स उपलब्ध होऊ शकतो. यानंतर लुजर संघांमध्ये सामना रंगणार आहे. आद्य सप्लायर मातोळी विरुद्ध RM सप्लायर झिराड या दोन संघांमध्ये. हा सामना संपल्यानंतर लगेच रेडी राहायचा आहे. वळूया सामन्याकडे. साहिल सुर्वे गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. उलट्या हाताने ओमकार पाटीलचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. चेंडू जाईल डीप पॉइंट, 1 बाउंस, सीमारेषा बाहेर, चौकार. फटका, दर्जेदार स्ट्रोक, स्विच हिटचा फटका. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. ओमकारने कित्येक वेळेला अनेक मैदानांवरती अशा प्रकारचे स्ट्रोक खेळलेत. अखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पोल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, सेक्सर. सुंदर फटका. यूट्यूबवरती बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खऱ्या अर्थानं नक्कीच एक सुंदर सामना ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. पुढील चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या अगदी पठ्ठ्यामध्ये जरूर आलेला नाही आहे. चेंडू गेला डीप कव्हरच्या दिशेने. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 29 धावांवरती. चांगली खेळी येथे पाहायला मिळते. मागील षटकामध्ये सुद्धा अशाच प्रकारची खेळी केली होती. एक षटकार, एक चौकार, एक सिंगल धाव. या षटकामध्ये सुद्धा चौकार, षटकार आणि सिंगल धाव. वैयक्तिक 22 धावांवरती ओमकार पाटील खेळतोय. मागील सामन्यामध्ये सुद्धा त्याने चांगली खेळी केली होती. 40 धावांची झुंजार, जिगरबाज. 14 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी साकारली होती. रितेशने खेळलेला फटका, चेंडू हवेमध्ये, परंतु नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू जाईल वाईडेश मिड विकेट क्षेत्रामध्ये. वेट फॉर अंपायर डिसिजन. अंपायरचा निर्णय येणं बाकी आहे. निर्णय आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पस्तीस वरती पोहोचली आहे. पुन्हा एकदा यॉर्क काढण्याचा प्रयत्न गोलंदाज येथे मात्र सफल झालाय. 35 धावा धावफलकावरती. धावसंख्या स्थिर आहे. 62 धावांचं टार्गेट आहे ए वॉरियर्स झिराड संघासाठी. साहिलचा शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती येथे लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळलाय.
लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल, धावसंख्येमध्ये होईल बदल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आले धावफलकावरती 36 धावा. दोन्ही षटकांमध्ये 18 धावा आलेल्या आहेत, 36 धावा धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. एक षटक येथे मात्र चांगलं होणं गरजेचं असणार आहे, कारण या षटकामध्ये जर गोलंदाजाने कमी धावा खर्च केल्या तर सामना इथे बनू शकतो. आपण स्क्रीनवरती पाहतोय 18 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे ए वॉरियर्स या झिराड या संघासाठी. तिरविरेचं हे मैदान गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपण या मैदानावरती पाहिलं तर मैदानावरती काही अडथळे जरूर होते, परंतु या खारेपाट चॅम्पियन लीगसाठी मात्र आयोजक गिरीश म्हात्रे आणि केतन पाटील या प्रमुख आयोजकांनी खऱ्या अर्थाने या मैदानावरती खूप सारी मेहनत घेतली आहे. कारण आपण पाहतोय ती मेहनत खऱ्या अर्थानं मैदानावरती आल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण कोणतीही स्पर्धा भरवायची म्हटलं की बोलणं मित्रांनो खूप सोपं असतं, करणं मित्रांनो खूप अवघड असतं. कारण 1 महिन्यापासून आपल्याला ती प्लॅनिंग करावी लागते. प्रत्येक दिवशी आपल्याला छोट्या मोठ्या मीटिंग्स घ्याव्या लागतात. आपण जॉब करत असाल तर जॉबमधून आपल्याला वेळ काढावा लागतो, एखाद दिवस सुट्टी टाकावी लागते. व्यवसाय करत असाल तर व्यवसायामधून सुद्धा सुट्टी घ्यावी लागते. तत्पूर्वी येथे मात्र गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका येतोय. हाय अँड हँडसम असा षटकार. मागील 3 षटकांमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय, गोलंदाजावरती दबाव टाकलाय. यावेळचा चेंडू फ्लाईट दिली होती, चेंडू मात्र येथे लॉंगॉनच्या दिशेने खेळला. कार्पेटला 60च जाणारा चेंडू होता. सिंगल धाव मिळते, धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या 43 वरती. 43 रन्स विदाउट लॉस. अजून जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असणार आहे. चांगली ओपनिंग पार्टनरशिप ते दोन्ही फलंदाजांनी केले आहे. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. पहिला चेंडू सिद्धूने टाकला होता, तो चेंडू थोडासा पुढ्यात गेला. दुसरा चेंडू येथे मात्र खोलवर टप्प्याचा पडला. हा चेंडू थोडासा मागे ठेवला. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालेत. धावसंख्या स्थिर आहे, 43 धावा धावफलकावरती. एक कमबॅकिंग षटक होणं गरजेचं आहे. सिद्धूचा पुढील चेंडू, यावेळचा चेंडू खराब. फुल टॉस चेंडूवरती घणाघाती प्रहार, चेंडू मिड विकेट, सीमा पार, षटकार. शब्द जरूर येशीव तर खाशीव, परंतु अशा प्रकारे जर फुलटॉस चेंडू टाकलेत तर नक्कीच षटकार खाशीव. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या 49 धावा धावफलकावरती आले. कारण सामना आपण पाहतोय एकाच षटक राखूनच जिंकला जाईल की काय अशी चिन्ह मैदानावरती दिसत आहेत. ओमकार पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक हर्षल उर्फ बबलूने येथे पकडलाय झेल. फलंदाज क्रमांक पहिला ओमकार पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येथे चेंडू मारलाय आणि भरोशाचा क्षेत्ररक्षक बबलू तिथे तैनात होता. कोणती चुकी केलेली नाहीये. फलंदाज येथे मात्र बाद झालाय. जिंकण्यासाठी आता मात्र चेंडू आणि धावा इथे मात्र सेम आहेत. 13 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. चला बॅट्समन थोडेसे फास्ट जा. 13 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. प्रारंभ पाटील मैदानावरती येथे उतरत आहेत. प्रारंभाची खेळी, प्रारंभाने केलेली कमालीची गोलंदाजी. कारण प्रारंभ म्हणजे नक्कीच ज्या संघामध्ये जातो ना त्या संघामध्ये जसा परीस लागल्यानंतर कसा काम होतं अशा प्रकारची प्रारंभकडून खेळी. प्रारंभाला कर्णधाराने जर
चेंडू हातात दिला तर नक्कीच तो विकेट्स मिळवून देणार. बॅटिंगसाठी पाठवलं तर नक्कीच गरज असतील तितक्या धावा तो बनवून देणार. आणि एक बेस्ट ऑलराऊंडरमध्ये च्या यादीमध्ये तो नक्कीच त्याने स्थान अगदी पक्कं केलं आहे. कोणती लीग स्पर्धा म्हटली की प्रारंभासाठी नक्कीच रसिकेत सुरू असते. यावेळचा चेंडू बाकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. सिद्धूचे शेवटचे 2 चेंडू येथे मात्र चांगले पडलेत. षटक क्रमांक 3 पूर्ण झालेत. धावसंख्या लागले धावफलकावरती 49 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया गोलंदाजी करणारा संघ येथे या मॅचमध्ये कमबॅक करणार का. कमबॅक करणारी वृत्ती असणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत झुंजणारी वृत्ती असणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही आहे, शेवटची विकेट जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत लढावं लागतं. कारण जो लढतो तो खऱ्या अर्थानं जिंकतो. कारण लढणाऱ्या व्यक्तीचाच इतिहास मित्रांनो नक्कीच सांगितला जातो. तत्पूर्वी चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजावरती येथे विश्वास ठेवला जातोय. कौस्तुभ पाटील. AK वॉरियर्स परुरपाडा संघाकडून कौस्तुभ पाटील हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. ड्रीम्स क्रिकेटचे सर्वेसर्वा सुद्धा आहेत कौस्तुभ पाटील. कित्येक वर्ष आपण ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा पाहत असतो. ड्रीम्स इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशे प्रोग्राम्स आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. आपला माणूस आहे. त्याचं सुद्धा नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कौतुक करूया. क्षेत्ररक्षण सजवत असताना गोलंदाज. तत्पूर्वी आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहतो. शॉर्ट फाईन लेग आहे, त्यानंतर फ्लाय स्लिपमध्ये आहे, पॉईंट आहे, त्यानंतर एक मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला आहे, वायडेस्ट लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरमध्ये आहे, त्यानंतर एक लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. समोर फलंदाज आहे रितेश मात्रे. पहिल्या चेंडूवरती कौस्तुभ पाटीलचा परफेक्ट चेंडू म्हणावा लागेल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. डीप कव्हरमधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत, फेक करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 50 वरती. 50 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. प्रारंभ पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. पाहूया कौस्तुभची गोलंदाजी प्रारंभासाठी. यावेळचा चेंडू फुल टॉस, वाईडेश मिड विकेट, सीमारेषा बाहेर येतोय. दणक्यात षटकार. करण्याच्या नादामध्ये गोलंदाजांकडून वारंवार त्यात चुका होत आहेत आणि फुलटॉस चेंडू गोलंदाज करतायत. यावेळेला मात्र गोलंदाजाने कमबॅक केलाय. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव येथे दोन्ही फलंदाज घेण्यामध्ये रस दाखवत नाहीयेत. चेंडू येथे मात्र डॉट होतोय. आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला सुद्धा कळालंय की आता मात्र एक मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. एक षटकार आला तर आपण सामना जिंकू शकतो. येथे मात्र कौस्तुभने कमबॅक केलाय. विकेटवरती चेंडू राहिलाय. तत्पूर्वी येथे मात्र चांगली रनिंग द बिटवीन द विकेट, परंतु निर्णय तिसऱ्या पाच धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू चांगले पडले. 2 चेंडूवरती विकेट गेल्या. खूप साऱ्या, कारण क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टी होत असतात.
कॉट बिहाइंड द विकेटचा येथे मात्र खूप मोठा अपील येथे केलाय. दोन्ही पंच येथे जवळ जरूर आलेले आहेत. कोणता निर्णय आपल्यापर्यंत येईल ही उत्सुकता इथे मात्र जरूर. OUT फलंदाज येथे मात्र बाद. सामन्यामध्ये आता मात्र ट्विस्ट निर्माण झालाय. सामन्यामध्ये थोडीशी रंगतता येथे वाढली आहे. डीजे मास्टर आता मात्र तुम्हाला संधी देतोय. डीजे शेवटचा एक चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. जिंकण्यासाठी अजून 7 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. कारण एक षटकार मारल्यानंतर गोलंदाजाने ते मात्र चांगलं कमबॅक केलंय. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती मैदानावरती काय घडतंय. कारण क्रिकेट मित्रांनो यासाठीच ओळखला जातो. सरडा ज्या पद्धतीने रंग बदलतो ना त्या पद्धतीने क्रिकेट हा रंग बदलतोय. बघूया हा चेंडू. कौस्तुभ पाटील या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन स्ट्राईक हँडवरती बॅटर आहे राजकुमार. बघूया राजकुमार कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र गॅप मध्ये. सुपर फास्ट आउटफील्ड आहे. आउटफील्ड येथे मात्र सुपर फास्ट. चेंडू जाईल डीप पॉइंट सीमारेषा पार. चौकार. डोक्याने सुद्धा खेळलं जातं. यावेळेला मोठा फटका मारण्यापेक्षा थोडीशी गॅप शोधून काढली. फक्त बॅट येथे फिरवली आणि चेंडूला फक्त दिशा दिली आहे. आणि चेंडू येथे मात्र आउटफील्ड सुपर फास्ट असल्या कारणामुळे येथे मात्र चौकार जातोय. सामना येथे मात्र बरोबरीत आलाय. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. पाहूया एक अनोखा रेकॉर्ड गोलंदाजाला करावा लागेल तरच मित्रांनो सामना येथे एके वॉरियर्स परुपाडा हा संघ जिंकू शकतो. कारण किमच्या मैदानावरती अशा प्रकारचा एक सामना झाला होता. परंतु प्रारंभाने सामना अगदी दणक्यात फिनिश केलाय. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर येतोय षटकार. ए वॉरियर्स झिराड हा संघ येथे मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतोय. विजेत्या संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हॅलो. मॅन ऑफ द मॅचचा किताब पुन्हा एकदा 2 ऑप्शन होते. एका बाजूला 28 धावा आणि दुसऱ्या बाजूला 21 धावा 2 विकेट्स. सो डेफिनेटली ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा रितेश कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सेकंड मुकाबल्यामध्ये
आणि पहिली मॅच जिंकली होती, दुसरी मॅच सुद्धा त्याने जिंकलाय आणि रितेश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रितेश म्हात्रे या. रितेश, लीग 2025 सीझन फर्स्ट लुझरचा मुकाबला मैदानामध्ये या ठिकाणी खेळण्यासाठी सुरुवात होणार आहे. RM सप्लायर्स जिराट पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेत. दुसऱ्या सामन्यामध्ये आद्य सप्लायर्स भातोळी पराभूत झालेत. RM सप्लायर्स जिराट संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. विकी पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ म्हणजे त्याच्या संघामध्ये आपण जर पाहिलात तर स्वतः विकी पाटील आहे, स्टारकास्टमध्ये माहित खूर आहे आणि अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर सूरज खांबे सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूला साहिल खांबे, निमिष पाटील, साक्षित पाटील, किशोर नाईक अशा पद्धतीचं स्टारकास्टने भरलेली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच रितेश म्हात्रे, 21 धावा, 2 विकेट्स. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्या संघाला या ठिकाणी पराभूत, आपल्या संघाला आणि प्रतिस्पर्धी संघाला अगदी झोडून फोडून टाकलंय. एक फोटो काढण्यासाठी जा फक्त. रितेश फोटो काढण्यासाठी जातोय. रितेश म्हात्रे, रितेश ये. स्टेजच्या मागे एक इनोवा आहे, तर थोडी पुढे घ्या. स्टेजच्या मागे कोणाची इनोवा आहे, जे मालक असतील त्या मालकांनी इनोवा थोडीशी पुढे घ्यायची आहे. थँक्यू. रितेश, कसं वाटतंय? पहिल्या सामन्यामध्ये डायमंड डकचा शिकार झालास, रनआउट झालास आणि सेकंड मॅचमध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली. थोडेसे टीम दोन्ही बॅलन्स होत्या, दोन्ही टीम चांगल्या होत्या आणि क्रिकेट खेळताना खूप मजा आली तुम्हाला. पण फलंदाजी करत असताना एवढा घातक फलंदाजी करतोस हे आम्हाला माहीत नव्हतं.